वास्त गुणा हुईया सध्या ट्रेंडिंग असलेला हा शब्द आहे जेनझीचा. मैत्रिणींनो, तुमच्या घरी जेनझी आहे का? आणि जर असेल तर एक प्रश्न तुम्हाला नक्की पडत असेल, यांना खायला द्यायचं तरी काय? भाजी केली तर म्हणतात नको, पोळी भाजी दिली तर काहीतरी लाईट आहे का? आणि बाहेरचं काही मागवलं तर लगेच म्हणतात हो हे चालेल. पण आधी एक गोष्ट समजून घेऊया, जेनझी म्हणजे नेमकं कोण? साधारण 1997 ते 2012 या काळात जन्मलेली ही पिढी म्हणजे जेनझी. म्हणजे आज तुमच्या घरातली साधारण 14 ते 29 वर्षांची मुलं मुली. ही पिढी वेगळी आहे. यांना फक्त पोट भरण्यासाठी खायचं नसतं. टेस्ट, प्रेझेंटेशन, व्हायरिटी आणि कन्व्हिनियन्स सगळं हवं असतं. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना घरचं जेवण आवडत नाही. फक्त घरचं जेवण थोडं त्यांच्या पद्धतीने द्यायचं. उदाहरणार्थ, साधी पोळी भाजी, त्याऐवजी रॅप किंवा रोल करून द्या. उरलेली भाजी, त्यातून स्टफ्ड सँडविच किंवा टोस्ट बनवा. भात, साधा भात न देता व्हेज पुलाव, फ्राईड राईस किंवा बाउल मील करून द्या. आणि आपल्या पारंपरिक पदार्थांचं काय? ते तर अजून छान. थालीपीठ, धिरडं, घावन, पोहे, उपमा. फक्त प्रेझेंटेशन थोडं मॉडर्न करा. छान बाउलमध्ये द्या, टॉपिंग्स द्या, थोडं चीज किंवा दहीसोबत सर्व करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना प्रश्न विचारा, तुला काय खायला आवडेल? कारण जेनझीला फक्त फूड नाही, चॉईस हवी असते. आणि मैत्रिणींनो, तुम्ही त्यांच्या आवडी समजून घेतल्या तर तुम्हाला रोज आज याला काय खायला देऊ हा प्रश्न पडणार नाही. कारण आपल्या घरचं अन्न बदलायचं नाही, फक्त ते सादर करण्याची पद्धत थोडी बदलायची. आणि मग बघा, तुमचा जेनझी स्वतःच म्हणेल, आई आज काय बनवलंय? आणि हो, वास्त गुणा हुईया जेनझीचा ट्रेंडिंग असलेल्या ह्या शब्दाचा अर्थ तुमच्या घरच्या जेनझीला विचारून आम्हाला कमेंट नक्की करा. आजी, आता आम्ही माइंडफुल ईटिंग करतो. छान. मग जेवण काय खातेस, यासोबत कशात खातेस हेही बघ. म्हणजे माझी कांसा थाली माइंडफुल प्लस ट्रेडिशनल.